घरी यायचं, बायका मुलांच्यात राहायचं, झोपायचं, पुन्हा सकाळी आपलं शेतात जायचं। या पद्धतीची योजना 9,500 मेगावॉटची वीज आम्ही सोलरवर करतोय। त्याच्यातले बरेच आता तयार झाले, ते साधारण त्या ठिकाणी होईल। ते पुढच्या वर्षी संपलं की म्हणजे पुढच्या वर्षीच आम्ही तुम्हाला ते देणार आहे। मी जास्त वेळ लावणार आणि इथून पुढे ज्यांना शेती पंप पाहिजे त्यांना सोलरचा माझ्या काटेवाडीला येऊन माझ्या शेतावर बघा किंवा इतरांच्या काही भागामध्ये सोलरचे पंप बघा। आमच्या मोटारी व्यवस्थितपणे सोलरवर चालतात। मी 15-15 हॉर्सपावर माझ्या विहिरी मोठ्या आहेत, मी 15-15 हॉर्सपावरच्या मोटारी टाकलेल्या आहेत आणि ते प्लेट जेवढ्या लागतात त्या बसवलेल्या आहेत। त्याच्यातनं ढगाळ वातावरण असलं तरी 15ची मोटार 750 पाणी मारते, हे मी स्वतः बघितलेलं आहे। तुम्ही केव्हाही कुणीही मला सांगा, मी तुम्हाला दाखवायला तयार आहे। त्याच्यामुळे आमची फसवाफसवी नाही। माग जसं इथं शिरसुपरच्या जवळ 50 मेगावॉटचा आपण सोलर हे बसवले, पॅनल बसवले आणि वीज तयार केली, तसे आता आम्ही 35,000 एकरात एकाच ठिकाणी नाही, वेगवेगळ्या भागात जिथं आमच्याकडे सरकारी बॅरन लँड होती, कारण झाडं असणाऱ्या ठिकाणी ते लागत नाही, त्याला बॅरन लँड म्हणजे माळरान, थोडक्यात माळरान अशा पद्धतीने लागतं, त्या जमिनी दिल्या, त्या सरकारकडे होत्या आणि त्याच्यात काम सुरू झालेलं आहे। काही काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे, ते तिथं करतोय। तुमच्या इथं दुधाचा धंदा आहे, बारामतीत तर पहिल्यापासून आहे। आपलं दूध गाईचं त्याला पहिलं 5 रुपये अनुदान दिलं। शेतकरी म्हणले की दादा थोडं अजून वाढवलं तर बरं होईल। 1 ऑक्टोबर 28 दुधाच सोसायटीचे आणि 7 रुपये शासनाचे, 35 रुपये आता तुम्हाला मिळायला लागले दूधवाल्यांना। आता थोडंसं थांबलंय का तर तो लाभार्थी आहे त्याच्या पण डायरेक्ट अकाउंटला पैसे जात आहेत। निवडणूक आयोगाने सांगितले की आचारसंहितेच्या काळात तुम्हाला त्यांच्या अकाउंटला पैसे टाकता येणार नाही, ते टाकले तर तो आचारसंहितेचा भंग होईल। त्यामुळे 23 तारीख झाल्यानंतर ते येतील। मागचे काहींचे आलेले आहेत, मागचे पैसे आलेत ना, आलेले आहेत, कारण मी दूध संघाच्या चेअरमनला विचारलं, बोर्डाला विचारलं। या प्रकारे हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी। तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी माझा जिरायत भाग, कांदा निर्यात बंदी उठवली, कांद्याचे भाव बरे झालेत की नाही? मागे पडले होते, परंतु आम्ही आता मोदी साहेबांना, अमित शहाना सांगितलं नाही साहेब हे उठवलं पाहिजे, का तर शेतकऱ्यांना अडचण येते। ऊसाचा दर त्या ठिकाणी चांगला देण्याच्या करता आम्ही आता MSP वाढवतोय। आम्ही शेतकऱ्यांच्या करता जिथं कुठे शेतकऱ्यांना मदत लागेल तिथं मदत करण्याची भूमिका घेतोय। केंद्र सरकार 6,000 वर्षाला देते, राज्य सरकार 6,000 वर्षाला देते। 1 रुपयात तुमचा पीक विमा आम्ही उतरवतोय। पहिले तुम्हाला जास्त पैसे भरावे लागायचे, जिथं नुकसान झालंय। मला महाराष्ट्रातले काही शेतकरी म्हणले दादा आम्हाला चांगले पैसे मिळाले विमा कंपनीकडनं। माझ्या वयस्कर लोकांना त्याच्या आधी आम्ही 5 लाख रुपयाचं विमा संरक्षण दिलं होतं कुटुंबाला, आता त्यांना 10 लाखाचं दिलंय। अनेक प्रकारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं आम्ही वेगवेगळ्या गोरगरिबांची ऑपरेशन वगैरे करायला मदत करतोय। ह्या सगळ्या गोष्टी महायुतीचं सरकार करतंय। म्हणून पारवडकरांनो माझी विनंती आहे की लोकसभेला तुम्ही वेगळा विचार करा, तरी देखील शेवटी सरकार मोदी साहेबांचंच आलं। आज तेच अजून 4.5 वर्ष राहणार आहे। त्याच्यावर त्यांच्याकडनं निधी आणण्याच्या करता त्यांच्या विचाराचे म्हणजे आम्ही लोकच तिथं गेलो पाहिजे सरकारमध्ये, नाहीतर पुन्हा विरोधक म्हणतील का आमचं ही ऐकतच नाही, आम्हाला विचारतच नाही। तसं होता कामा नये आणि आपल्या राज्याचा फायदा करून घ्या, ही माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे। आपल्या बारामतीमध्ये कायदा सुव्यवस्था चांगली राहावी। बारामतीमध्ये जात असताना पूर्वी पारवडीकर जायचे त्यावेळेसची बारामती, त्यावेळेस पारवडीचा परिसर, आज पारवडीमध्ये हायस्कूल पण बाळासाहेब गावडेंनी काढलं, ते पण हायस्कूल चांगलं चाललंय, मुलांची त्या ठिकाणी सोय झाली। वेगवेगळ्या भागामध्ये आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढतो, मी मध्ये कराटीला काढली, सुप्याला काढली, तिकडे ह्यांच्या सोमेश्वर कारखान्यावर काढली, तिकडे माळेगावला माळेगाव कारखान्याने काढली, बारामतीच्या आजूबाजूला विद्या प्रतिष्ठानने अनेक ठिकाणी काढल्या, पोदारनी काढली, आपल्या कटफळला कोणाची आहे रे संग्रामनी काढली। संग्राम पण माझ्याकडे येत असतो, काही कामाच्या निमित्तानं मी त्याला मदत करत असतो। मी काम करताना जातीपातीचा विचार करत नाही, भेदभाव करत नाही। त्या कामाचा फायदा माझ्या बारामतीकरांना होत असेल तर आपण केलं पाहिजे, ही माझी रास्त भूमिका असते।
या प्रकारे आपण अनेक महामंडळाचे कर्ज प्रकरण करतोय. मौलाना आपल्या आझाद महामंडळाला भाग भांडवल 1000 कोटी रुपये केलं. माझ्या मुस्लिम बांधवांना पण खूप चांगल्या योजना ह्या 1.5 वर्षात ज्या काँग्रेसने कधी आणल्या नाही अशा योजना आम्ही तुमच्याकरता आणल्या. आम्ही तुम्हाला संरक्षण देतोय. बारामतीमध्ये राहत असताना तुम्ही अतिशय सुरक्षित राहा. तुम्हाला कोणी त्रास दिला तर मला सांगा, आम्ही पोलिसांना सांगून त्यांचा बंदोबस्त करू. आपल्याला कुणाला उडान टप्पू गिरी करणाऱ्यांना, दादागिरी, दहशत असलेल्या लोकांना आपल्याला अजिबात त्यांना इथं थारा नसला पाहिजे. या पद्धतीनं बाबांनो आपल्याला पुढे जायचंय. आणि जनाई, शिरसाई, पुरंदर ह्या उपसा सिंचन योजना पण आता सोलरवर करतो. लाकडी लिंबोडी पण सोलरवर करतो. आपल्या कॅनॉलला पाणी येण्याच्या करता खडकवासल्यावरून डायरेक्ट पुरसुंगीला बंद काय ते बोगदा आपण मंजूर केला. त्याच्यावर 3 TMC पाण्याची बचत होईल. आपल्याला खाली पाणी त्या ठिकाणी मिळेल. त्याच्यामध्ये जिथं जिथं पाणी आणता येईल. आणि कुठलं नाही, मुळशीचा तो वेगळा विषय आहे. मुळशीला मी पिण्याचं पाणी मुळशी धरणाचं पुण्याला देतोय आणि आपलं पाण्याचे जे काही त्यांनी वापर केलाय त्याची बचत करून ते आपल्याला आणतोय. पण त्याचं काम चाललेलं ते अजून पूर्णत्वाला गेलं नाही. मी सांगताना जे झालंय ते सांगतोय कारण ते करतोय. आता बोगद्याचं परवा टेंडर काढलं आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी. काम त्या ठिकाणी सुरू झालंय. त्याच्यावर 3 TMC म्हणजे एक खडकवासला धरण भरेल एवढं ते पाणी आहे. आता तुमच्या भागात पारवडी, शिरसोपळ, साबळेवाडी, सोनवडी, सुपे या भागात माझा शेतकरी रेशीम कोषचं उत्पादन घ्यायला लागलाय की नाही. आता बारामती बाजार समितीमध्ये ऑनलाईन आम्ही मार्केट सुरू केलंय. 17.5 कोटी रुपयाचा रेशीम कोष प्रकल्प हा मी आता तिथं आणलाय. का तर काही माझ्या शेतकऱ्यांनी दुधातनं 2 पैसे कमवावे, काहींनी पोल्ट्रीतनं कमवावे, काहींनी ऊसातनं करावे, कांद्यातनं कमवावेत. रेशीम उद्योग पण असा आहे की तो नीट केला तर त्याच्यातनं 2 पैसे चांगले मिळतात. तुमची लागवड त्याला करावी लागते. करा ना, तुम्हाला जे पाहिजे ते करण्याचे. आता मार्केट कमिटीच्या चेअरमनला मी म्हणलं माझ्यावर येऊ नका, तुम्ही तुमचं काम करा. आता पण इथलं काम झाल्यावर तू तुझं काम करायला जा. मी माझा एकटा फिरतो. माझ्या सगळ्यांच्या ओळखी आहेत. कुणाला मला पुढारी बरोबर नको. कळलं का चेअरमन साहेब? तर तुम्ही जावा हे झाल्यावर. आणि तुम्हाला शुभेच्छा. तर माझं काय सांगणं आहे की तुमची एक हे मी काम केलं तसं तुमची इच्छा आहे की माळेगावला सभासद करायचं. मागं तुम्ही सुभाष अण्णा कुलांचा कारखाना भीमा पाट्यासला सभासद होता, परंतु त्या कारखान्यामध्ये अनेक समस्या झाल्या. मला पण इकडचा जो भाग आहे काही भागाला मी सोमेश्वरला सभासद करून दिलं. म्हणजे मला वाटतं नाही अंजनगाव, बहुतेक अंजनगाव पासून पलीकडे बऱ्हाणपूर पर्यंत आमचं माळेगाव आहे. बऱ्हाणपूरच्या पलीकडे तर त्यांचं झालंय. त्यांचा काही प्रश्न नाही, त्यांनाही व्यवस्थित झाला. मधी मला हे करायचं होतं पण नेमकी त्यावेळेस 1 वर्ष सत्ता नव्हती. नंतर सत्ता त्या ठिकाणी आली, परंतु काही गावं माळेगावला सभासद झाली सॉरी, पण काही गावं राहिली. आणि मला वाटतं इथं ओव्हरलॅपिंग आहे. मला वाटतं तुमचं इथं सभासद सिद्धेश्वर निंबोडीला आहे तुमचं. पण त्यांची जमीन बदामराव निंबोडे हद्दीत आहे. जमीन हा जमीन शेवटी जमीन तुमची कुठे आहे त्याच्यावर अवलंबून आहे. पण होय साहेब तेच करतो. तुम्ही घड्याळाचं बटन दाबा म्हणजे मी घेतो. तर तसं नाही हो, विनंती करणं तर माझं काम आहे. तर माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे की आपण सगळेजण अजून आपले आर्थिक सुबत्ता आणण्याच्या करता एकमेकाला साथ देऊ. त्याबद्दल दुमत नाही. पण पुन्हा महायुतीचं सरकार येऊन केंद्राचा निधी राज्यात खेचून आणण्याकरता वर्ल्ड बँकेचा निधी, जपान गव्हर्नमेंटचा निधी, कारण हा सगळा निधी आणताना केंद्राशी टायप करावं लागतं आणि केंद्राने मध्यस्थी केली तरच तो मिळू शकतो. त्याकरता हे आपल्याला करावं लागेल. हे मला पारवडीकरांना सांगायचं आहे. पारवडीकर मध्ये बाळासाहेब गावड्यांना पण मानणारा वर्ग आहे.
त्याच्यामध्ये मागे बाळासाहेब गावडे मी बरोबर होतो, त्याच्यावर प्रश्न यायचा नाही. आता ते भारतीय जनता पक्षात आहे. पण युती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि भाजप अशी आहे. त्याच्यावर जिथं भाजपचे उमेदवार आहेत तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिथं मदत करेल, जिथं राष्ट्रवादी काँग्रेस असेल तिथं भाजप शिवसेना मदत करेल. त्यामुळं पारोडीकरांनो, इथं मला परवा बाळासाहेब प्रचाराच्या सभेला नारळ फोडायच्या आणि फॉर्म भरायच्या भेटले होते. ते म्हणले, दादा इथं खूप मोठं काम मी मंदिराचं सुरू केलेलं आहे, त्याला दगड काहीतरी लांबनं कुठनं तरी आणलाय. कुठनं? तामिळनाडू बद्दल. आणि चांगलं काम चाललेलं आहे. मला कामाच्या व्यापामुळे मी सकाळी लवकर उठून कामाला लागतो, त्याच्यामुळे मला इतरांना जेवढा देवधर्माला वेळ मिळतो तेवढा मला मिळत नाही. मला जाता जाता मंदिर दिसलं, देव बाप्पा नमस्कार असं करतो, मी पुढे जातो. पण तिथं चांगलं काम होत असेल तर माझंही त्याच्यामध्ये सहकार्य मी दिलेलं आहे. म्हणजे देण्याची माझी मानसिकता आहे. आपण मागे सोनगावच्या मंदिराचं अतिशय उत्तम काम केलं, सोमेश्वराच्या मंदिराचं केलं, मध्ये थोडंसं शिरसाईचं पण आपण काम केलं, काहींना माहिती असेल नितीन, त्या पद्धतीनं आपण केलं. तर ही जी काही आपली महत्वाची स्थळं आहेत, तीर्थस्थळं, आपली श्रद्धास्थळं, ती पण चांगली असली पाहिजे. आणि म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझा सातत्याने प्रयत्न असतो की सर्व प्रकारच्या कामामध्ये आपण एकमेकाला उपयोगी पडतो अशा प्रकारचे एक वातावरण तयार असलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं माझी तुम्हाला विनंती आहे की मागं लोकसभेला काय झालं ते झालं. शेवटी मोदी साहेब त्यावेळेस जरा वेगळं घडलं. अबकी बार 400 पार, अबकी बार 400 पार. त्याच्यावर सगळे म्हणले आता काय 400 पार आहे, निवांतच आहे. पण ते आला झटका बसला पार 240लाच. तर इथनं पुढं आपल्याला त्याच्यातनं आमच्या मागासवर्गीय समाजात वातावरण खराब केलं. अरे 400 पार कशाला पाहिजेत, त्यांना संविधान बदलायचंय, त्यांना बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलायची, त्यांना आरक्षण कॅन्सल करायचंय, त्यांना त्या ठिकाणी कायद्यामध्ये काही बदल करायचा आहे. मी तुम्हाला सांगत होतो सगळ्यांना की हे असं नाहीये. पण त्यांनी खोटा प्रचार केला आणि त्याला आमच्या मागासवर्गीय समाजालाही खरं वाटलं. आणि त्याच्यातनं त्यांची मतं गेल्या वेळेस पाहिजे तशी महायुतीला मिळाली नाही. माझ्या मुस्लिम समाजाला तर अशी भीती घातली की म्हणले आता हे निवडून आले ना तुम्हाला गोळा करणार, बांगलादेश पाकिस्तानलाच पाठवणार म्हणले. त्याच्याकरता तो सीए ना, कुठला कायदा, सीए कायदा केला. तो मी मोदी साहेबांना विचारलं, त्यांनी मला सांगितलं की आपण हा कायदा केला ते परदेशामध्ये युक्रेनला युद्ध चालू आहे, श्रीलंकेला मध्ये अस्थिरता होती, बांगलादेशच्या पंतप्रधानांनी राजीनामा देऊन त्या पळून गेल्या, त्याच्यामध्ये रशियाला युद्ध चालू आहे, इस्रायलला युद्ध चालू आहे, पॅलेस्टाईनला युद्ध चालू आहे. ह्या सगळ्या भागामध्ये कधी काळी आपले भारतीय लोक गेलेले आणि तिथं स्थायिक झालेले. त्यांना जर भारतात आणायचं म्हणलं, ते भारतीय आहेत, त्यांना भारतात आणायचं म्हणून तो सीए कायदा केला. कारण ते आपलीच भावंड आहेत ना. तर ह्यांनी उठवलं, इथली मुसलमानांना एकत्र करून बाहेर पाठवायला सीए कायदा केला. असं नाहीये, तेही आपले बांधव आहेत. 25-30 कोटी आपले मुस्लिम बांधव झालेले. त्याच्यामुळं सर्व शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा म्हणजे सगळ्या जाती धर्माला, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी नवी स्वराज्याची स्थापना करताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन स्वराज्याची स्थापना केली, त्याच विचारांनी एकनाथराव, देवेंद्रजी, मी आणि आमचे सगळे सहकारी पुढे चाललेलो आहे. त्याच्यावर ह्या नेरेटिव्ह जे सेट करतात हे पैसे मिळणारच नाही, पुढे तुम्हाला बिल असेल, मागचंच बिल मागतील, हे सगळं साफ चुकीचं आहे. मी तुमचा घरातला आहे, मी परिवार, बारामती परिवारात आहे. मी काहीतरी कुठंतरी दुसरीकडे जाऊन वेगळं काही सांगून गेलो तर परत मला तिथं जावं लागेल नाही लागेल माहित नाही. तुम्हाला खोटं बोलून मला चालणार नाही. तुम्ही लगेच मला बारामतीमध्ये येऊन सहयोगला विचारले, शहाणे आहे, त्या दिवशी तिथं सांगितलं पारवडीला वर तोंड करून, कुठं कसं बिल कसं आलं असं म्हणू शकता मागचं काही झालं तर. पण आमचं सरकार आल्यानंतर ते तुम्हाला विचारण्याचा वेळ येणार नाही अशा प्रकारची ग्वाही मी आपल्याला देतो. आणि इतर पण बाबतीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या महत्वाच्या संस्था आहेत
त्याला पण चांगल्या प्रकारचं मदत करण्याचं काम आम्ही सगळेजण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय. ही गोष्ट पारवडीकरांनो लक्षात ठेवा आणि म्हणून राहिलेल्या दिवसामध्ये व्यवस्थितपणे महायुतीचा प्रचार त्या ठिकाणी करा. पलीकडं दौंड तालुक्यामध्ये राहुल कुलांचा करा, इकडं पलीकडं आमचा दत्ताभाऊ भरलेंचा करा, तिकडं पलीकडं आमचा खाटीक धनगर खाटीक समाजाचा सचिन पाटील उभा केला ह्याला फलटणला, तिथं त्याचा करा. अशा पद्धतीनं आपण आम्हाला साथ द्या. मी तुमच्या विकास कामामध्ये आणि राहिलेले काही जे प्रश्न असतील ते प्रश्न तडीस लावण्याच्या करता हे सभासद वगैरे माळेगावला वगैरे करण्याच्या या कुठल्या कामामध्ये मी तुम्हाला अंतर देणार नाही हा शब्द भाऊबीजेच्या दिवशी दिवाळीच्या दिवशी देतो. आणि आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन पुढच्या गावाला जाण्याची परवानगी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.